फॅक्टरीचा स्फोट झाल्यानंतर आर्यन, सिया आणि समीर एका रिकाम्या जागेत उभे असतात। दूर फॅक्टरी अजूनही जळत असते। सिया हळू आवाजात म्हणते, तो पुन्हा आपल्यापेक्षा पुढे निघाला। समीर रागाने म्हणतो, आपण काहीच करू शकत नाही का? आर्यन शांतपणे त्या आगीकडे पाहत असतो। मग तो म्हणतो, नाही, यावेळी काहीतरी वेगळं होतं। सिया विचारते, काय? आर्यन फोन काढतो। तो एक फोटो झूम करून दाखवतो। त्यात काळ्या गाडीतून उतरलेला माणूस दिसत असतो। समीर म्हणतो, त्याचा चेहरा तर दिसत नाहीये। आर्यन हळू आवाजात म्हणतो, चेहरा नाही, पण काहीतरी दुसरं दिसतंय। तो फोटो आणखी झूम करतो। त्या माणसाच्या हातात एक रिंग दिसते, एक खास चिन्ह असलेली रिंग। सिया दचकते। ती म्हणते, ही रिंग मी आधी पाहिलीये। आर्यन आणि समीर तिच्याकडे पाहतात। आर्यन विचारतो, कुठे? सिया काही क्षण शांत राहते। मग ती म्हणते, तुझ्या घरात। आर्यन थबकतो। समीर लगेच म्हणतो, म्हणजे मास्टरचं कनेक्शन तुमच्या घराशी आहे? सिया मान हलवते। आर्यनचा चेहरा गंभीर होतो। तो म्हणतो, नाही, याचा अर्थ काहीतरी अजून मोठं आहे। तेवढ्यात आर्यनला अचानक काहीतरी आठवतं। तो म्हणतो, थांब, बाबांच्या स्टडी रूममध्ये असंच चिन्ह मी पाहिलं होतं। सिया दचकते। समीर म्हणतो, म्हणजे? आर्यन काही बोलत नाही, कारण आता त्याच्या मनात संशय वाढत असतो। कट्टू आर्यनच्या घरात रात्र उशिराची असते। ते तिघे क्वाइटली घरात शिरतात। सगळीकडे शांतता असते। आर्यन हळू आवाजात म्हणतो, बाबा वरच्या खोलीत असतील। समीर म्हणतो, लवकर करूया। ते स्टडी रूममध्ये जातात। आर्यन ड्रॉअर उघडतो। त्यात काही फाईल्स असतात, जुन्या डॉक्युमेंट्स, फोटोज आणि मग एक छोटी ब्लॅक बॉक्स। सिया म्हणते, हे काय आहे? आर्यन हळूहळू बॉक्स उघडतो। आत तीच रिंग असते। तिघेही थबकतात। समीर हळू आवाजात म्हणतो, म्हणजे ही रिंग बाबांकडे कशी आली? आर्यनच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत असतो, कारण आता संशय थेट त्याच्या वडिलांवर जातो। तेवढ्यात मागून आवाज येतो, ती बॉक्स परत ठेव। तिघेही दचकतात, हळूहळू मागे वळतात आणि दारात आर्यनचे वडील उभे असतात। त्यांच्या चेहऱ्यावर आता भीती नसते, फक्त शांतपणा असतो। आर्यन हळू आवाजात म्हणतो, बाबा, ही रिंग तुमच्याकडे कशी आली? त्यांचे वडील काही क्षण शांत राहतात, मग म्हणतात, कारण मीच ती त्याला दिली होती। तिघेही थबकतात। आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे, आर्यनचे वडील मास्टरसोबत आहेत की यामागे अजून मोठं सत्य लपलेलं आहे? पूर्ण स्टोरी ऐकण्यासाठी स्टोरी बॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।